नमस्कार, मी डॉक्टर तेजश्री लाळे पुजारी, होमिओपॅथिक फिजिशियन। मी आज तुम्हाला महिलांमध्ये हार्मोनल लेवल्स का बिघडतात आणि हार्मोनल लेवल बॅलन्स कशा करायच्या त्याबद्दल माहिती सांगणार आहे। तर यामध्ये जास्त प्रमाणात ताणतणाव, चुकीचा आहार, त्यानंतर हार्मोनल जे मेडिसिन्स असतात, हार्मोनल टॅबलेट्स त्याचा गैरवापर, नंतर वयोमानानुसार हार्मोन्समध्ये बदल होतात ते एक कारण आहे। त्यानंतर वजन एकदमच वाढणे किंवा वजन एकदमच कमी होणे, थायरॉइड, पीसीओडी, पीसीओएस, त्यानंतर व्हिटॅमिन B12, D3, आयर्न, झिंक याची कमतरता, नंतर अपुरी झोप आणि चुकीचा आहार यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो। तर आता हार्मोनल बॅलन्स जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला काय काय करावं लागेल, तर प्रोटीन्स, त्यामध्ये शक्यतो आहारामध्ये डाळी, कडधान्य, अंडी, दूध याचा समावेश घ्यावा। त्यानंतर चांगल्या प्रकारचे फॅट्स घ्यावेत, ते कुठले, तर तीळ, तर तिळामध्ये आपण तिळाचा लाडू करून घेऊ शकतो। त्यानंतर जवसामध्ये आपण जवसाचं तिखट वगैरे करून रोजच्या जेवणामध्ये घेऊ शकतो। त्यानंतर मेथी, पालक, बदाम, अक्रोड याचा वापर करायचा। नंतर जर झोप शक्यतो 7 ते 8 तासाची झोप आपल्याला आवश्यक आहे। जर तुम्ही कमी झोपला किंवा उशिरा जर झोपला तर हार्मोनल इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनच्या लेवलमध्ये पूर्णतः बदल होतो। त्यानंतर अधिक ताणतणाव घेऊन उपयोग नाही, याच्यासाठी अधिक ताण येऊ नये म्हणून दररोज 10 ते 15 मिनिट प्राणायाम करणं, त्यानंतर 10 मिनिट व्यवस्थित शांतपणानं चालणं, हे सगळं केलं पाहिजे। त्यानंतर नियमित व्यायामामध्ये 30 मिनिटं रेग्युलर दररोज चाललंच पाहिजे। त्यानंतर सूर्यनमस्कार, योगासन हे सगळं केलं पाहिजे। चहा आणि कॉफी याचं प्रमाण कमी ठेवलं पाहिजे। अति चहा आणि कॉफी पिण्यामुळे पण हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो। त्यानंतर पाळी नियमित ठेवावी आणि हार्मोनल मेडिसिन्स जर तुम्ही कुठले घेत असाल तर ते मनानं घ्यायचे नाहीत किंवा मनानं बंद करायचे नाहीत। पाळी नियमित यावी यासाठी तुमची जीवनशैली चांगल्या प्रकारची असणं महत्वाचं आहे, जसं की वेळेवर जेवण केलं पाहिजे। त्यानंतर जास्त प्रमाणात उपवास वगैरे हे सगळं नाही करायचं। त्यानंतर सारखं उपाशी पोटी राहून फक्त भूक लागली की चहा पिणं, कॉफी पिणं असं काही स्त्रिया करतात, तर ते नाही केलं पाहिजे। त्यामुळे जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल केला तर हार्मोन्स व्यवस्थित बॅलन्समध्ये राहू शकतात। पण जर तुम्हाला काही लक्षणे असतील, जसे की अनियमित पाळी येणं, वजन वाढणं, त्यानंतर केस गळणं, चेहऱ्यावर पिंपल्स येणं, चिडचिडेपणा असतील, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि आपल्या जीवनशैलीत योग्य असे बदल जर केले तर नक्कीच हार्मोन्स बॅलन्स व्हायला मदत होते। थँक्यू।